अशोकाचं खाऊ राहिली। ए बाई अशोक नको खाऊ, हट तिकडं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी 30 दिवसात सतत ब्लॉगिंग करायचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि मागील 4 दिवस मी ब्लॉगिंग केलेली आहे। तर मी 4 भाषांमध्ये ब्लॉगिंग केले आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि जापानीज। तर आज आहे दिवस 5वा, ज्यामध्ये मी आज मराठीमध्ये ब्लॉगिंग करणार आहे। तर सकाळी लवकर उठून घरचं काम आवरून तर मी नर्सरीमध्ये आलो आहे। तर आज माझा जॅपनीज लेक्चर आहे, त्यामुळे मी नर्सरीमध्ये थोडंसं उशिरा आलो आहे। आता 11:30 वाजले। तर 1-1.5 तास मी जॅपनीजचा अभ्यास केला। आज जे लेक्चरमध्ये शिकवणार आहेत आमच्या सेन्सचे, तर त्याच्याबद्दल मला मी रिव्हिजन केली आहे। रिव्हिजन केलेलं कधीही चांगलं असतं का, जेणेकरून जे लेक्चरमध्ये मॅडम शिक्षक आमचे शिकवणार आहेत ते लवकर समजतं मला। तर आता मी नर्सरीमध्ये आलो आहे। बघा इकडं आपल्या नर्सरीचा एंट्रन्स गेट आहे आणि एंट्रन्सपासूनच आपण झाडं ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत सर्व। इकडं मागे एक नर्सरीबद्दल माहिती सांगायला एक बॅनर लावलेला आहे। तर बघूया आज कोणकोणते कस्टमर येतात आणि त्यांना कोणत्या झाडांची आवश्यकता आहे। गाईज इथे आहे ना एक कवडीचं झाड आहे, त्याला ना पिंक फुलं येतं, त्याच्यावरती ना खूप सुंदर असं फुलपाखरू बसलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे कवडीचं झाड आहे। मी कॅमेरा इकडे टर्न करोस तर ते उडून पण गेला। हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला। नर्सरीमध्ये ना खूप सारे फुलपाखरं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत, तर त्या फुलांवर बसतात। हे बघा इथे दिसत असतात तुम्हाला, दोन आहे बघा। असं हे जे पूर्ण सेक्शन आहे, इथं हे फुलांचं सेक्शन आहे ना, इथं खूप फुलं असतात, त्यामुळे फुलपाखरं पण भरपूर असतात। असे फुलपाखरं बघायला खूप सुंदर वाटतात। हे असे फुलं आहेत ना इथे। चला मित्रांनो, तुम्हाला नर्सरीमध्ये जे जास्वंदीचं सेक्शन अवेलेबल आहे, जास्वंदीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे झाडं उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या कलरचे, ते तुम्हाला दाखवतो। हा सगळा जास्वंदाचा सेक्शन आहे तिकडे मागे पण। तर हे बघा, वेगवेगळे कलरचे जास्वंद असतात। हे छोट्या फुलांची, त्यानंतर अशा मोठ्या फुलांची जास्वंद आहे, गुलाबी कलर। याचं फुल आहे ना असं मोठं फुल असतं, बाकी जे आहे ते छोट्या फुलांचे। हे बघा, हा पण मोठ्या फुलाचा आहे, फुल बघा किती मोठं आहे। तर हे जे जास्वंदीचे झाड आहेत ना, कंटिन्यू खूप फुलं देत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे असतात। हे बघा, हे मल्टीपेट जास्त पाकळ्यांची लाल जास्वंद आहे, इकडे ही गुलाबी जास्वंद, याच्यामध्ये व्हाईट कलर पण येतो, तो पण आहे नर्सरीमध्ये। तर जास्वंदाचे झाड असतं ते कंटिन्यू 12 महिने फुलं देतात। आपण ते कुंडीमध्येही लावू शकतो आणि जमिनीत पण लावू शकतो, आणि देवपूजेला पण खूप वापरतात हे जास्वंदीचे फुलं। हे एक बघा अलमंडाचं झाड आहे। हे बघा, हे ना अलमंडाचं झाड आहे, याचं आहे ना झाड पण होतो ना असं वेल टाईप पण वाढतं। हे 1-2 कलर मध्ये आहेत, हा एक कलर अवेलेबल असतो आणि पिवळा कलर पण असतो, पण पिवळा कलर सध्या नर्सरीमध्ये नाही आहे, संपले त्याच्यावर। किती सुंदर फुलं आहे, असे वेगवेगळे प्रकारचे फुलं असतात, त्याच्यामुळे नर्सरीमध्ये ना पाकळ्या खूप येतात। आपल्या नर्सरीच्या शेजारी ना पडीत शेत आहे, तिथं बघा हे अशा शेळ्या चरायला येतात। त्या नर्सरीच्या इकडून जे वेल वाढलेलं राहतं ना ते खात आहेत। हे बघा, हा पूर्ण आहे ना गणेश वेल आहेत, फुलं बघा किती आलेले आहेत, ते खाली उगलेले आहेत सर्व, शेळ्या खूप खात आहेत। हे बघा, हे शोचं झाड, हे नको खाऊ। हे एक अशोकाचं खाऊ राहील। हे बाई अशोक नको खाऊ, हट तिकडं। मेंढ्या पण आहे आणि बकऱ्या पण आहेत। इथे ना पाऊस सुरू झाला आता बाहेर, आता स्टोर रूम मध्ये। तरी बघा, हा आहे नर्सरीचा स्टोर रूम, याच्यामध्ये सर्व खतं, कुंड्या, काही कात्री, नर्सरी बॅग, फर्टिलायझर, हे सगळे याच्यामध्ये ठेवलेलं असतं। आणि स्टोरेज रूम आहे नर्सरीचा। तरी टाईप छोटंसं देवघर आहे आमचा। हा गेट तर माहिती असतो, गोकर्णाचा वेल आहे पूर्ण, आणि मस्त गोकर्णाची फुलं येतात, खूप फुलं येतात याला। तर आता आपल्याला हे ज्या कुंड्या आहेत सगळ्या थोडंसं पसरा झालेला आहे, ते मला आवरायचं आहे आता। तर मी सगळं सिस्टमॅटिकली लावून ठेवतो, जेणेकरून कस्टमर आलं का लगेच कस्टमरला काढून ते देता येईल।
आता काय प्रॉब्लेम होतो समजा कस्टमरला पाहिजे नंतर आहे ना तर असं फिक्स स्टॉप असल्यामुळे मला लवकर कोणते काढून देता येत नाही, खूप टाइम कन्झ्युमिंग होतो. आता हे सगळं मी एकदम व्यवस्थित कुठे लावतो. बाहेर पण पाऊस आलाय तर बाहेर काही काम करता येणार नाही, मी कामात आपण करतो. तर ह्या ज्या कुंड्या असतात ना वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या स्टोरमध्ये 2 सेक्शन केलेले आहेत, एक खालचा आणि हा एक वरचा. ज्या हलक्या कुंड्या असतात फॉर एक्झाम्पल असे जे कुंड्यांखाली ठेवायचे जे प्लेट्स असतात हे सगळे आम्ही वरती ठेवतो. आणि बाकीच्या हेवी कुंड्या असतात या अशा या सगळ्या कुंड्या खाली ठेवतो आम्ही. या सगळ्यांना हँगिंग बास्केट्स आहेत, त्याला वरती सावली लावल्या जाते आणि याच्यामध्ये झाडं लावलं जातात. ते आपण असं पुढं टेरेसवर लावू शकतो, गॅलरी समोर असं ठेवू शकतो. वेगवेगळे कलरमध्ये उपलब्ध असते. कॅरी बॅग मध्ये ठेवून बसतो. या पण बास्केट्स आहे, याच्यामध्ये नाही असं की आपल्या गॅलरीमध्ये जो रेलिंग असते त्या रेलिंगला असं आठवू शकतो आपण वेगवेगळ्या कलरमध्ये राहतो. याच्यामध्ये पण फुलं झाड लावतो. हे बघा हे छोटेसे पॉट्स हे लकी बांबूस ठेवण्यासाठी असतात. ऍपलचे पॉट इंडोर प्लांट लावण्यासाठी असे छोटे छोटे शेपचे पण पॉट्स असतात. याच्यामध्ये पण इंडोर प्लांट लावू शकतो, जो ऑफिसमध्ये टेबलवर ठेवता येतात. फॉर एक्झाम्पल सकुलंट आणि दुसरे काही छोटे छोटे प्लांट्स असतात त्याच्यामध्ये आपण लावू शकतो. हे लकी बांबूसाठी पण वापरले जातात. मित्रांनो हे आहे मॉस स्टिक. याला मॉस स्टिक म्हणतात कारण याला ना मॉस अशी गुंडवलेली असते. मॉस याचा यूज असा होतो की जे इंडोर काही प्लांट असतात जे वेलीमध्ये मोडतात. फॉर एक्झाम्पल मनी प्लांट झालं, फिलिडेट्रॉन झालं, तर त्या ज्या इंडोर प्लांटमध्ये हे असं गुंतलं जातं कुंडीमध्ये आणि याला ते इंडोर प्लांटचे जे वेल असतात ते सगळे याला असं गुंडवलं जातात आणि हा रेग्युलर काय घेत नाही, थोडं काढायचं खाली ठेवायचं तुम्हाला मातीत लाईन करायची ना आपल्याला. मग कलरचे राहू दे ना वेगवेगळ्या कलरचा. ते मग ह्या कलरचे आहे ना त्या तुळशी लावलेल्या, प्रत्येक तुळशीच्या मध्ये एक लावायची ना त्याचे कलर असे. मग एकच कलर राहू दे, ऑरेंजच ठेवा फक्त. ऑरेंज किंवा ब्लॅक 2 कलर चालते. कुंड्या पाहिजे वेगळ्या साईजच्या, तर त्यांचं कन्फ्युजन होत असतं की ह्या कुंड्या घ्यायच्या का ह्या घ्यायच्या. तर ते आता काम त्यांना कुंड्या आहेत मे बी मला असं वाटतं त्या ह्याच कुंड्या घेतल्या बिकॉज त्यांना असे वेगवेगळे कलरचे पाहिजे होतात. बघू आता. तर मित्रांनो एक आहे ना आपला एक कस्टमर आहे ते कलेक्शनचं काम करतं वेगवेगळ्या दुकानामधून पैसे. तर त्यांना कोणत्यातरी कस्टमरने एवढे पैसे दिले होते बघा पूर्ण असे चिल्लर आहे. तर त्यांनी मला हे दिलंय, ते झाडं घेतले होते 7-8, तर त्याच्याबद्दल त्यांनी मला पूर्ण 500 रुपयाची चिल्लर दिली. बघा ही 200 रुपयाची चिल्लर आहे सगळे. तर मी पण दुसऱ्या कस्टमरला देतो खूप चिल्लर आहे.
माझं पूर्ण कुंड्या आवडीचं काम झालेलं आहे. तर सगळ्या कुंड्या मी व्यवस्थित लावल्या आहे. बघितलं एक कस्टमर पण आले होते, तुम्ही कसं जास्त लावत होतं सगळं सेपरेट केले तर कुंड्या कशा मला दाखवतात. अगोदर पूर्ण असं रिझल्ट होता, इकडे तिकडे सगळ्या कुंड्या पूर्ण स्केलच्या कुंड्या आहेत. 14 नंबर, 12 नंबर, 8 नंबर, 6 नंबर अशा आणि ज्या छोट्या कुंड्या सगळ्या या हँगिंग बास्केट्स आहेत. नेहमी ना इकडे वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट, वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट पण इथं पॅकेजेस ठेवलेले आहेत, जेणेकरून कस्टमर आले का त्यांना लगेच टाकावता येईल ते बघता. म्हणजे कसं वरच्यावर ठेवलेलं असतं का लगेच मला कस्टमरला असं दाखवता येतं. लगेच असं मध्ये मधून काढायची गरज नाही पडत, वरच्यावर मला दाखवता येतं आणि कस्टमरला हे दिसून पण येतं लगेच. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर आहे सर्व. तर मित्रांनो आपलं आता नर्सरीच्या मध्ये कुंड्या लावायचं काम झालंय. आता 2:30 वाजले, तर अर्ध्या तासाने माझं जॅपनीजचं लेक्चर आहे, तर मला आता थोडीशी रिव्हिजन करायची आहे. तर चला त्याच्यासाठी आता लेक्चर सेटअप तयार करूया. त्या नर्सरीच्या मागेच ना एक वर्कशॉप आहे, त्यांना खूप मशिनरी चालू असतं आवाज. त्यासाठी मला हे लेक्चर नाही करता येईल. नर्सरीचा सेटअप आता रेडी आहे. आपण करू आता लेक्चर. आपला स्विच बोर्ड अशाच पोझिशन मध्ये आता लेक्चर होईल माझा. हे सर्व माझे बुक्स लेक्चरच्या अगोदर रिव्हिजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजन जर केलं नाही तर लेक्चरमध्ये समजायला खूप अवघड होतं. रिव्हिजन केल्यावर एक्झाम्पल, ग्रामर, पॅटर्न लवकर समजून येतात. सगळ्यात अगोदर कांजी. तर मित्रांनो आता माझी कांजी, ग्रामर आणि वोकॅब्युलरीची रिव्हिजन झाली आहे. आता 2 वाजून 55 मिनिटं झाली, म्हणजे 5 मिनिटात माझं लेक्चर स्टार्ट होणार आहे. तर बाय बाय. लेक्चर चालू असताना नो व्लॉगिंग. आता व्लॉग डायरेक्ट 5 नंतर सुरू होईल. लेक्चर चालू असताना हे लावणं खूप गरजेचं आहे, कारण इथं मागे वर्कशॉप खूप आवडतं. हे जर वापरलं नाही इयरबड्स तर अजिबात आवाज येत नाही लेक्चर. त्यामुळे हे वापरणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो आत्ताच आपलं लेक्चर पण झालं. मोगरा पाहिजे, हे मोगरा पाहिजे. तर जेव्हा मी लेक्चर करत होतो तेव्हा आहे ना 1-2 कस्टमर आले होते, पण मग पप्पा नर्सरीमध्ये आले होते, पप्पाने ते कस्टमर हँडल केले. मग आत्ताच माझं लेक्चर झाला, पप्पा घरी गेले. मागाशी पप्पा घरी गेलेत, आता कस्टमर आले, मी बघतोय त्यांना काय झाडं पाहिजे. हे वाला हे का त्यांनी एक कवडी म्हणता याला, त्याला असे फुलं येतात, कंटिन्यू फुलं असतात त्याला 12 महिने. तुम्ही कुंडीमध्ये पण लावू शकताय. काय एरिया का? दारुंटे नर्सरी आहे, दारुंटे नर्सरी. हा चमेलीचं आहे ते. एक काढलंय, ते जास्त फुटलेलं आहे, ते काढलं. मोगरा हा देऊ ना? 210 रुपये आले. 210 200 रुपया. कमी नाही होत. ऑलरेडी 120 आहे ना, तुम्हाला 100च लावलं. अरे नहीं रेट नहीं होता है, इतना बड़ा 50 को लगा है ना, कम नहीं होता उसमें. आपको एक ही देता मैं, सबसे पैकेट देता. ये लो, ये पैकेट है. जब तुम लगाओगे, गमले में लगाने वाले हो ना, तो थैली निकाल के ये मिट्टी में मिक्स करने का, इससे ना बहुत अच्छी होती है. तीनों इसमें डालने का. तर मित्रांनो ते कस्टमर आले होते, त्यांनी एक मोगरा घेतला, एक कवडीचं झाड घेतलं गुलाबी फुलाचं आहे, आणि एक चमेली घेतला. तर मी त्यांना माझ्याकडून फ्रीमध्ये वर्मी कंपोस्ट पण दिलं. एक वर्मी कंपोस्टचं पॅकेट होतं 1 किलोचं, ते मातीमध्ये मिक्स करून ज्यावेळेस आपण माती कंपोस्ट तयार करतो, सॉइल मिक्स तयार करतो, त्याच्यामध्ये थोडंसं वर्मी कंपोस्ट ॲड केल्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होते. आणि ते वर्मी कंपोस्ट प्रत्येक झाडाला चालतं. ज्यावेळेस आपण नवीन झाड लावत असतो एखादं, तर त्यावेळेस ते आपण
त्या सॉईलमध्ये ॲड करतो. तर ते एक पॅकेट मी त्यांना दिलं. आताच माझा लेक्चर पण झालाय. बघू नर्सरीमध्ये अजून काही काम करता येते. तर मित्रांनो 6 वाजलेत आणि आज मी नर्सरी लवकरच वाढवतोय कारण पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे आणि कधीही पाऊस येऊ शकतो. या दिवसाच्या पावसाचं कसं राहतं, एकदा स्टार्ट झाल्यावर थांबत नाही, खूप पाऊस येतो. त्यामुळे मला आज घरी पप्पाने लवकर बोलवलं. तर हा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवतो आहे. तो उद्या 30 डेज कंटिन्युअस ब्लॉगिंगचा 6वा दिवस आहे. तर मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवणार आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.